देशात कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ. 2 वर्षात 54 बळी. रेबीजचा धोका वाढला. नमस्कार, मी वसुंधरा कांडके. लोकव्रत न्यूजमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही वर्षांपासून देशात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांचा आकडा 37 लाखांच्या पुढे गेलाय. या आकडेवारीनं एक धक्कादायक असं वास्तव समोर आणलंय, जे आपल्याला सावध होण्याचा इशारा देत आहे. या वाढत्या घटनांमुळे रेबीज या जीवघेण्या आजाराचा धोका वाढतोय. गेल्या 2 वर्षांमध्ये रेबीजमुळे 54 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे, कारण रेबीज हा पूर्णपणे टाळता येण्याजोगा आजार आहे. योग्य वेळी लसीकरण केलं तर रेबीज पासून 100% संरक्षण मिळू शकतं. परंतु असं असूनही मोठ्या संख्येने लोक आजाराचे बळी पडत आहेत. हे दुर्दैव आहे. NCDच्या अहवालानुसार कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीजच्या घटनांमध्ये 70% वाढ झाली आहे. या वाढीची अनेक कारणं आहेत. शहरीकरणामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर अन्न आणि पाण्याच्या स्रोतांच्या शोधात फिरणारे कुत्रे अनेकदा माणसांच्या संपर्कात येतात. अनेक ठिकाणी कुत्र्यांची नसबंदी व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे त्यांची संख्या अनियंत्रितपणे वाढते. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून यावर नियंत्रण आणण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न केले जातात, पण ते पुरेसे नाहीत. अनेक ठिकाणी कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी मोहीम थंडावली आहे. यामुळं नवीन पिढीतील कुत्र्यांची संख्या वाढते आणि त्यांच्यात रेबीजचं प्रमाण सुद्धा वाढतं. या समस्येवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सरकारनं शहरी आणि ग्रामीण भागात कुत्र्यांच्या लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली पाहिजे. तसंच नसबंदी कार्यक्रम अधिक कठोरपणे आणि योजनाबद्ध पद्धतीनं राबवल्यास कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करता येईल. नागरिकांनीही या बाबतीत अधिक जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे. कुत्र्याने चावल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि रेबीजची लस घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या समस्येवर तात्काळ तोडगा काढणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात रेबीजमुळे होणाऱ्या बळींची संख्या आणखी वाढू शकते. एकीकडे आपण प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असताना दुसरीकडे अशा मूलभूत आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करणं आपल्या समाजासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळं आता वेळ आली आहे की आपण या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन योग्य उपाययोजना नक्की करावी.